अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार. युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांसोबत एकनाथ शिंदे यांचा संवाद. दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मदतीने सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न. दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन विमान मुंबईत दाखल. युद्धजन्य परिस्थितीत भारतीय नागरिक 2 दिवसांपासून दुबईत अडकले होते आणि या पार्श्वभूमीवर सर्व उड्डाणं रद्द झाली होती. भारत सरकारने पुढाकार घेत नागरिकांना परत आणलंय. पुण्याच्या अवसरी खुर्दमधील 4 महिला दुबईत अडकल्या. महिला सुरक्षित असल्याची माहिती, मात्र व्हिडिओ कॉलवर संभाषण न झाल्यामुळे कसा कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण. कोल्हापुरातील 100हून अधिक पर्यटक दुबईत अडकले. दुबईत अडकलेले सर्व पर्यटक सुरक्षित. 50 पर्यटक दुबईत सहलीसाठी गेले होते. स्पाइसजेटकडून भारतातून दुबईला जाणारी 14 उड्डाणं रद्द. दिल्ली, मुंबई, पुणे, अमृतसर आणि मदुराईतून दुबईला जाणारी उड्डाणं रद्द. तर दुबईहून दिल्ली, मुंबई, पुणे, अमृतसर, मदुराई, जयपूर आणि कोचीला जाणारी उड्डाणंही रद्द. आता पाहूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. अजितदादांचं विमान झाडाला धडकून कोसळलं. प्राथमिक अहवालात नमूद. विमान कोसळलं तेथे उंच झाड नसून लहान झुडपं आहेत आणि त्यामुळे नागरिकांकडून शंका व्यक्त. अजित पवारांचा अपघात नसून घातपातच. निलेश कराळेंचा आरोप. दादांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तटकरे पुढे करतात. विधानसभेत दादांच्या नेत्यांनी अपघाताचा विषय मांडावा, कराळेंचं आवाहन. जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांनी कदापि त्यांना मी सोडणार नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य. जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला. व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर. मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं. जय पवारांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवर शिरसाटांची प्रतिक्रिया. विमान अपघाताच्या डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर नागरिकांकडून शंका उपस्थित आणि ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी मोठं झाड नाही तर विमान झाडाला धडकून कोसळलं असा अहवाल का, नागरिकांचा हा सवाल. बारामतीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला अजितदादांचं नाव, अजित पवारांचं नाव देण्यास राज्य सरकारची मान्यता. राज्य सरकारने नोटिफिकेशन काढत दिली माहिती. एक महत्त्वाची बातमी. इराण अमेरिका इस्रायल युद्धात मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावर होण्याची शक्यता. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन. खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिरात स्पर्श दर्शन दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत बंद राहील. ग्रहण काळात मंदिरातील नियमित धार्मिक विधी नियमांनुसार पार पडणार. दर्शनासाठी वेळेचे नियोजन करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन. योग्य वेळेला पत्ते काढले जातील. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं सूचक वक्तव्य. सत्ताधारी नाराज गटाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा गट चर्चेपासून दूर. भाजप आमदार पुत्र मल्हार पाटील सलग 2 दिवस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीला. ठाण्याच्या भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसने लावले प्रभू श्रीरामांचे बॅनर. बदलापुरात भाजपच्या महिला अध्यक्षा यांच्या कन्या मृणाल जाधव यांच्या निषेधार्थ हे बॅनर लावले. काँग्रेस सरचिटणीस सागर लबडे यांनी हे बॅनर लावत निषेध नोंदवलाय. अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवरील आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. कृषी साहित्य खरेदीबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल स्वयंस्पष्ट असल्याचं निरीक्षण. दमानी यांचे कृषी साहित्य खरेदी ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप फेटाळलेले आहेत. नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 11 जणांना अटक. संबंधित प्रकरणातील 11 जणांचा शोध सुरू. नागपुरात काल एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जखमींची विचारपूस. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. समोरे धमक्या देऊ नकोस. मनोज जरांगेंचं गोविंद फड यांना प्रत्युत्तर. दरम्यान धनंजय मुंडेंच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास असा इशारा गोविंद फड यांनी दिला होता. गॅझेटच्या जीआर निघाल्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार. शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.
शेतकरी प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक. शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळत नाही बघतोच, दुधाला भाव कसा मिळत नाही बघतोच. शेतकरी म्हणून आंदोलनात उतरा, गट तट ठेवू नका, जरांगेंचं शेतकऱ्यांना आवाहन. सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून काम करावं, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांची प्रतिक्रिया. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया. मेळघाटातील अतिदुर्गम भागातून बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात. ब्रिटिशापेक्षाही वनविभाग भयंकर, पाण्याअभावी लोक मरतायत, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून आता परराज्यातील भाविकाला बेदम मारहाण. मारहाणी प्रकरणी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी रंजना कवाडे यांचं निधन झाल्याने ही सांत्वनपर भेट. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गेलसूर गावात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी. चाकरमान्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. मुंबईच्या कांदिवली चारकोप सेक्टर 2 मध्ये उत्साहामध्ये होळी साजरी. एकविरा प्रतिष्ठानकडून होळीचं आयोजन. एआयमुळे होणारे फायदे आणि तोटे दाखवण्याचा मंडळाने प्रयत्न केला. अमरावतीत माजी खासदार नवनीत राणांनी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. होळी दहनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन केलं होळीचं पूजन. तसंच पारंपरिक नृत्याचा त्यांनी आनंद घेतला. भारत पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा उश्वारूढ पुतळा उभा राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना भारतीय सैन्य दलातर्फे केली जाणार. दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात देखील पुतळ्याचं स्वागत. कळवा मोबऱ्यात पाणीच नाही, अनेक वर्ष ठाणेकर पाण्यासाठी बोंबलत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडसावलं. ई चलन विरोधात मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेले पीटीपी अॅप अन्यायकारक असून याबाबत सरनाईकांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलंय. महाराष्ट्र एटीएसने मुंबईत आयसीसी ऑनलाईन संबंधित प्रचाराच्या संदर्भात मुंबईत 3 ठिकाणी छापे टाकलेत. कुर्ला आणि शिवाजीनगर गोवंडी भागात समन्वित छापे टाकण्यात आले. अतिरेकी सामग्रीचा ऑनलाईन प्रसार आणि वापर करणाऱ्या संशयितांवर हे छापे टाकण्यात आलेत. मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात नव्या 9 पाहुण्यांचं जोरदार स्वागत. आफ्रिकेतील बोट्सवाना येथून 9 चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात दाखल. सर्व चित्यांना हेलिकॉप्टरमधून कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. चित्त्यांची संख्या आता 48 वर पोहोचली.